नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अर्जुन सायलीकडे आलेला आहे आणि तो सायलीला बोलत आहे. तो सायलीला म्हणत आहे की तुमच्या लक्षात येते का, अहो तन्वीला जराही तिच्या आईबद्दल काही वाटत नाही. तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर, अहो असं बघा ना तुम्ही, कारण ती इतके दिवस आईवडिलांच्या शिवाय वाढलेली आहे, आश्रमात राहिलेली आहे, त्यामुळं थोडंसं असं होत असेल. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो की तुम्हाला असं नाही वाटत? तुम्ही पण त्याच आश्रमात वाढला होता, तुम्ही पण आईवडिलांशिवाय राहिलेला आहात, तरीही तुमच्यात आणि तिच्यात किती फरक आहे लक्षात येते का? आज विचार करा, तुमची आई जर तुम्हाला इतक्या दिवसानंतर भेटली असती तर तुम्ही तिच्याशी कसं वागला असता, आठवते का तुम्हाला? असं अर्जुन सायलीला विचारत असतो. सायलीला तो म्हणत असतो की तुमच्या लक्षात येते का मला काय म्हणायचं आहे ते? कारण तुम्ही बघा ना ती कशी वागते, आज ती प्रतिमात्याशी कशा पद्धतीने वागली होती. आणि अर्जुन जेव्हा सायलीला प्रश्न करतो तेव्हा सायलीही शांत होते आणि अर्जुन सायलीला म्हणतो की बघा तुम्ही विचार करा, तुम्हाला पटतंय का? त्यानंतर तो सायलीला म्हणतो की मला तर खात्रीच पटलेली आहे की ती तन्वी किल्लेदार नाही, ती दुसरंच कोणीतरी आहे, असं अर्जुन सायलीला सांगू लागतो. सायलीला पण धक्का बसलेला आहे. सायली पण विचार करू लागलेली आहे की हे सगळं काय होतंय, मला कळतच नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत नक्की, हा प्रश्न आता सायलीला पण पडलेला आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सगळी स्पर्धा सुरू झालेली असते, सगळेजण तिथं असतात आणि त्याचबरोबर आता सगळ्यांचे मोदक पाहायचं सुरू असतं. तर सायलीनं केलेले जे मोदक आहेत आणि प्रतिमाचे मोदक, असे मोदक एकाच वेळी आता सर्वांच्या समोर तिथं दाखवले जातात. तेव्हा दोघीजणींनी केळीच्या पानावरती मोदकांचं डेकोरेशन केलेलं असतं आणि दोघी पण ते मोदक आता सर्वांना दाखवू लागतात. जेव्हा मोदक सगळ्यांना दाखवत असतात तेव्हा सर्वजण पाहत राहतात, कारण त्यांनी दोघींनी त्या मोदकाच्या वरचं केळीचं पान काढलेलं असतं. त्यावेळेस सगळ्यांना धक्का बसतो, कारण दोघींचेही मोदक हे एकसारखे असतात, त्यांची सजावट एकसारखी असते, त्यांचा आकार सेम टू सेम असतो. हे सगळं पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो. सगळ्यांना कळायचं बंद झालेलं असतं की हे नक्की काय आहे, आपण पाहतोय हे काय आहे नक्की, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. सगळेजण त्याच गोष्टीचा विचार करू लागलेले असतात. अर्जुन म्हणतो की मला कळत नाही आहे, म्हणजे हे मोदक एवढे सेम टू सेम कसे झाले आहेत? तेव्हा पूर्णाजी म्हणते की लेकीनं आईच्या पावलावर पाऊल ठेवून जसे मोदक बनवावे किंवा जशा गोष्टी कराव्या सेम तसे झालेले आहेत, कारण मोदक करणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही आणि प्रत्येक सुगरणीच्या हातचा मोदक असतो तो वेगळा असतो, तिची कळा पाडण्याची पद्धत ही वेगळी असते. परंतु आज सायली आणि प्रतिमाने दाखवून दिलेलं आहे की त्यांनी दोघींनी इतके सेम मोदक केलेले आहेत, त्याचं डेकोरेशनही सेम आहे, सगळ्या गोष्टी सेम झालेल्या आहेत. त्यामुळं घरात सगळ्यांनाच कळत नसतं की नक्की याच्यामध्ये काय जादू झालेली आहे. तेव्हा लगेचच अस्मिता तिथं असते. ती म्हणते की तन्वी, मला काय वाटतं माहिती आहे का, हे मोदक जे आहेत ना ते तू बनवले तसे व्हायला पाहिजे होते ना गं, म्हणजे प्रतिमात्याचे मोदक आणि तुझे मोदक एकसारखे व्हायला पाहिजे होते, पण तू तर काय केलंस, मोदक केलेच नाही आहे, ते पांढरे गोळे तयार केलेले आहेत. या भाषेमध्ये अस्मिता बोलत असते. अस्मिताचं म्हणणंही बरोबर असतं, कारण तिथं जे दिसत असतं तेच अस्मिता बोलत असते. अस्मिताला असं वाटत असतं की तन्वीचे मोदक प्रतिमात्याचे मोदक एकसारखे व्हायला होते. मग लगेचच तन्वी म्हणू लागते की मला एक सांग, कल्पना मामी एवढी सुगरण आहे, कल्पना मामीसारखं तुला काय बनवता येतं गं? तू कोणती गोष्ट कल्पना मामीसारखी बनवतेस? म्हणजे तू प्रत्येक वेळेस मला सगळ्यांच्या समोर दाखवत असते की माझं आणि माझ्या आईचं सगळं एकसारखं नाही आहे, पण मला एक सांग, तुझं आणि तुझ्या आईचं तरी कुठं वागणं एकसारखं आहे? तुमच्या दोघींमध्ये पण तेवढा फरक आहेच ना, मग असं का मला दाखवून देत असते, असं ती बोलत असते. प्रियाने कसा तरी हा डाव तिथे बाजूला केलेला असतो आणि मग सगळेजण म्हणू लागतात की बरं ते जाऊ द्या, भांडण नको आहे आज आपल्याला. अस्मितालाही सगळेच बोलू लागतात की शांत हो. अस्मितालाही शांत केलं जातं आणि त्याचबरोबर प्रियाची तर अस्मिताने चांगलीच लायकी काढलेली असते. मग अश्विन, चैतन्य म्हणू लागतात की मग आम्हाला खायला मिळणार नाही मोदक. तेव्हा विमल म्हणते की आधी देवाला नैवेद्य दाखवायचा, मग तुम्हाला सगळ्यांना खायला मोदक दिले जाणार आहेत. मग रविराज सर्वांच्या समोर बोलतो
की अगं तन्वी, काळजी करू नको, तू केलेले मोदक मी नक्की ट्राय करेल आणि मी आवडीनं खाईला. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की ऑल द बेस्ट सिनियर. आता हा मोदकाचा नैवेद्य देवाला दाखवण्यासाठी कल्पना घेऊन जाते. सगळेजण वाट बघत असतात. काही झालं तरी आम्हाला मोदक पाहिजेत, आम्हाला फक्त त्या सुगंधाने पोट नाही भरायचं, तर आम्हाला मोदकही हवे आहेत, असं सर्वांचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया त्याचबरोबर सायली सर्वजण एकमेकांकडे पाहत आहेत. पण प्रियाला कळून चुकलेलं असतं की सायली ही प्रतिमाची मुलगी आहे, म्हणून प्रत्येक गोष्ट प्रतिमासारखी तिच्याकडून घडत आहे. आणि आपल्या बाबतीत हे सगळं काय होतंय, वारंवार सगळ्यांना आता कळायला लागलेलं आहे की सायली हीच प्रतिमाची मुलगी आहे. आता जवळजवळ सगळ्यांनी असं बोलूनच दाखवलेलं आहे. ही गोष्ट प्रियाच्या लक्षात येते. इकडे पाणी पित उभी असते ती प्रतिमा आणि समोरून तिकडून नागराज येतो. नागराज येऊन प्रतिमाला धडकतो आणि त्याचवेळी प्रतिमा एकटक नागराजकडे पाहत राहते. प्रतिमाला धक्का बसलेला असतो आणि प्रतिमाला असं पाहत असलेलं पाहून नागराजलाही धक्का बसतो. नागराज म्हणतो की म्हणजे हिने मला ओळखलं की काय? जेव्हा गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा मी वरून पाहत होतो, ही दरीत पडलेली, तेव्हा तिने मला पाहिलेलं तर नाही आहे ना? हा प्रश्न नागराजला पडलेला असतो आणि नागराज एकटक प्रतिमाकडे पाहू लागतो. त्याला कळायचंच बंद झालेलं असतं की हे सगळं काय आहे. मग कल्पना म्हणते, सायली बघ बरं प्रतिमाला काय झालं, घाबरली आहे का ती? मग सायली प्रतिमाच्या पुढे येते आणि प्रतिमाशी बोलू लागते. तेव्हा म्हणते की प्रतिमा त्या काय झालं? अहो हे नागराज काका, म्हणजे रविराज काकांचे छोटे भाऊ, त्या दिवशी आपण आलो होतो ना, त्या दिवशी होते नाही आहे इथं, आणि तेव्हा तुमची मी ओळख करून दिली होती. तेव्हा प्रतिमा पाहतच असते आणि मग प्रतिमाला असं पाहत असलेलं पाहून नागराजच्या मात्र शिट्ट्या वाजलेल्या असतात. त्याला कळायचं बंद झालेलं असतं की हिने मला ओळखलं की काय. हा एकच प्रश्न नागराजला सतावत असतो. त्याला वाईट वाटत असतं, त्याला राग येत असतो, त्याला गोष्टी कळत नसतात. हे सगळं घडत असतं. त्यानंतर इकडे प्रिया आणि नागराज आता सगळेजण चाललेले असतात. सगळेजण म्हणत असतात की आता काही खायला नको आहे. रविराज तर म्हणत असतो की पाहुण्यांना जीव घालायची ही पद्धत पूर्णाई तुमच्या सुनेने आणि नातसूने चांगलीच चालवलेली आहे. त्यानंतर पाहुणी कोण, तर सगळे म्हणतात की अस्मिता. आता प्रिया आणि अस्मिता बोलू लागतात. प्रिया म्हणते की काय गं, तू मला सगळ्यांच्या समोर म्हणाली की माझ्या आईचे गुण माझ्यात नाही आहेत, म्हणजे मी माझ्या आईची मुलगीच नाही आहे. तेव्हा अस्मिता म्हणते मग तू काय केलंस? तू पण सगळ्यांच्या समोर मला म्हणालीस ना, तुझ्यात तरी तू कुठे तुझ्या आईचे गुण आहेत, तुला कुठं काय करायला जमतं? तू तरी तेच केलेलं आहेस ना. दोघीजणी एकमेकींना भांडत असतात आणि परत म्हणतात की अरे आपण एकाच पार्टीतले आहोत ना, मग एकमेकींशी का भांडतोय, हा प्रश्न एकमेकींना विचारू लागतात. तेव्हा मात्र अस्मिताला तेवढ्यात कॉल येतो. रेंज येत नाही म्हणून अस्मिता तिथून निघून जाते आणि अर्जुन येतो. अर्जुन प्रियाशी बोलू लागतो. तो म्हणतो की अगं मला वाटलं होतं तू डिस्टर्ब असशील, सकाळी जी काही गोष्ट घडलेली आहे त्याच्यामुळं, म्हणून मी आलो तुला भेटायला. तेव्हा प्रिया म्हणते की खरंच अर्जुन, तुला ना माझी खूपच काळजी आहे. इथे बाकी कोणाला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. सकाळी ना जे झालं त्यासाठी मी पण तुला सॉरी म्हणते, कारण मी सकाळी असं वागायला नको होतं. पण बघितलंस ना, ती सायली माझा मान घेऊन गेली. मला माझ्या आईबाबांबरोबर पूजा करायची होती, पण ती पूजा सायली माझ्या आईबाबांबरोबर केली, म्हणून मला राग आला. मग मी रिॲक्ट होणं चुकीचं होतं का? मी योग्यच केलेलं आहे ना. प्रत्येक वेळेस ती सायली आमच्यामध्ये येऊन लुडबुड करत असते. तिने काय गरज आहे लुडबुड करायची आमच्यामध्ये येऊन? कारण माझे आई बाबा होते, मला त्यांच्याबरोबर पूजा करायची होती. मग त्या सायलीने असा गोंधळ का घातला? हा प्रश्न अर्जुनला प्रिया विचारत असते आणि इकडे सायली प्रतिमाकडे आलेली असते. तेव्हा सायली प्रतिमाला म्हणू लागते की आज छान वाटलं ना प्रतिमा त्या, खरंच खूप भारी वाटलं ना, आणि तुम्ही ना खुश होता, मलाही खूप बरं वाटलं. तुम्ही खूप आनंदात आहात हे बघून मलाही खरंच खूप आनंद झाला, असं सायली प्रतिमाला हात जोडून सांगत असते. आणि तेव्हा प्रतिमा मात्र सायलीला म्हणत असते की नाही, मला ना तुला एक गोष्ट सांगायची, ती माझी मुलगी नाही आहे. मला ना असं वाटतं की तू माझी मुलगी आहे, तू मला आई म्हण. तेव्हा सायलीला खूप आनंद होतो आणि सायली प्रतिमाशी बोलू लागते. प्रतिमाला हात जोडून म्हणते की आज प्रियाकडून जे चुकलं, तिच्याकडून तहामन तुमच्या चेहऱ्यावरती पडणार होतं, तुम्हाला विजा झाली असते, पण मी त्यासाठी तुम्हाला माफी मागते. तिच्या वतीनं मी तुमची माफी मागते, तुम्हाला त्रास झालेला आहे.
तेव्हा इकडे सायली जेव्हा असं प्रतिमाला बोलत असते तेव्हा प्रतिमा वारंवार एकच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत असते की नाही, ती माझी मुलगी नाही आहेच मुळी, ती जी माझी मुलगी नाहीच, हे वारंवार प्रतिमाला सायलीला सांगत असते. इकडे अर्जुन प्रियाचं बोलणं ऐकत असतो. त्याला तर धक्का बसलेला असतो. प्रिया ज्या पद्धतीनं बोलत असते, ज्या पद्धतीनं वागत असते, कारण प्रियाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी मला एवढं सगळ्यांनी बोलायची काहीच गरज नव्हती, फक्त आरतीचं ताट तर पडणार होतं ना, आणि मग आरतीचं ताट आईच्या तोंडावरती पडेल म्हणून सगळेजण माझ्याशी अशा पद्धतीनं वागले, सगळेजण मला वाईट बोलले, मला कळतच नाही आहे की माझं काय चुकलं, असं प्रिया बोलत असते. तेव्हा अर्जुनला कळत नसतं. अर्जुन मनातल्या मनात बोलू लागतो की काय आहे ही मुलगी, आपल्या आईला आपल्यामुळं त्रास होतोय, या गोष्टीची तिला जराही जाणीव नाही आहे, तिला जराही वाटत नाही आहे, ही अशी का करते, हा प्रश्न इकडे अर्जुनला पडलेला असतो. आणि सायलीला जेव्हा प्रतिमा म्हणते की तू मला आई म्हण, प्रतिमा जेव्हा सायलीला सांगत आहे की तू मला आई म्हण, तेव्हा सायलीला धक्का बसतो. सायली खुश होते, तिला आनंद तर झालेला असतो. ती प्रतिमाचा हात हातात घेते, प्रतिमाला मिठी मारते. दोघीजणी बेडवरती बसलेल्या आहेत, एकमेकींशी बोलत आहेत. पण सायलीच्या त्या क्षणी लक्षात येतं की नाही, हे जर प्रियाला कळलं तर प्रिया राडा घालेल, प्रियाला ही गोष्ट सहनच होणार नाही. हे सगळं सायलीच्या लक्षात आलेलं असतं. आणि सायली सांगू लागते की नाही, हे शक्यच नाही, कारण हे जर प्रियाला कळलं तर प्रिया खूप मोठा गोंधळ घालेल आणि त्यामुळं सगळ्या घरामध्ये ती तांडव करेल. ती प्रतिमाला म्हणू लागते, नाही प्रतिमात्या, तो मान तो अधिकार मला नका देऊ तुम्ही, तो अधिकार फक्त तन्वीचा आहे, तीच फक्त तुम्हाला आई म्हणेल, बाकी कोणीच नाही म्हणू शकत. मी जर तुम्हाला आई म्हटलं तर तिला खूप राग येईल, ती खूप गोंधळ घालेल, मला ते नको आहे, असं सायली सांगू लागते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अर्जुनच्या मनात वेगवेगळ्या शंका येऊ लागलेल्या आहेत. अर्जुनला असं वाटत आहे की नाही, कुठंतरी काहीतरी पाणी मुरतंय आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. अर्जुनचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी मला वाटते तेच खरं आहे, कारण प्रिया ही तिच्या आईची मुलगी नाही, म्हणजे प्रतिमात्याची मुलगी नाही. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली आणि प्रतिमा दोघीजणी बोलत आहेत. सायली प्रतिमाला समजून सांगत आहे की नाही, काही झालं तरी ते मी करू शकत नाही, मी तुम्हाला आई नाही बोलू शकत, त्यामुळं प्रियाला म्हणजे तन्वीला खूप वाईट वाटेल. आणि सायली रडायला सुरुवात करते. तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो, तिला ह्या गोष्टी सहनच झालेल्या नसतात. आपल्याला आई म्हणून कोणीतरी सांगतंय, पण आपण आई म्हणू शकत नाही, या गोष्टीचं वाईट मात्र इकडे सायलीला वाटत असतं. अर्जुन आणि सायली बोलत असतात. अर्जुन म्हणतो की तुमच्या लक्षात येतंय का, कारण आज मी प्रियाला भेटलो तेव्हा मला कळलेलं आहे की ती प्रतिमात्याची मुलगी नाही, ती तन्वी केलेदार नसून ती दुसरीच कोणीतरी आहे, असं अर्जुन वारंवार सांगत आहे. तेव्हा सायली म्हणते, असं काय म्हणताय तुम्ही, अहो आश्रमात वाढलेली ती, तिच्यामुळं काहीतरी असं, ती पहिल्यांदा तिच्या आईबाबांना भेटते ना. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की सायली म्हणते की अहो असं काय. तेव्हा अर्जुन म्हणतो, बरोबर आहे तुम्ही म्हणताय ना, मग तुम्ही कुठं वाढलेला, आश्रमातच वाढला होता ना, मग तुमच्यामध्ये तुम्ही सांगा बरं, तुमची आई तुम्हाला इतक्या दिवसानंतर भेटली असते तर तुम्ही कसं रिॲक्ट केलं असतं. आणि सायलीला धक्का बसतो. एकाच वेळी सायली आणि अर्जुन आणि प्रतिमाला कळलेलं आहे की तन्वी ही रविराज आणि प्रतिमाची मुलगी नसून दुसरीच कोणीतरी ढोंगी आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. नमस्कार.